नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी टफ फाईट होते। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून जयश्रीताई शेळके पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावत आहेत, तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून संजय गायकवाड मैदानात असणार आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र इतिहास जर आपण बघितला तर प्रत्येक पंचवार्षिक नंतर या ठिकाणी मतदारांनी आपला आमदार बदललाय असं चित्र बघायला मिळतं। 1995 ला विजयराज शिंदे शिवसेनेचे आमदार होते, त्यानंतर 1999 ला काँग्रेसकडून द्रुपद सावळे आमदार झाले, त्यानंतर पुन्हा जनतेने विजयराज शिंदे यांना संधी दिली, त्यानंतर 2014 ला काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आमदार झाले, 2019 ला संजय गायकवाड आमदार झाले आणि आता 2024 ला शिवसेनेच्या अर्थात ठाकरेंच्या रणरागिणी जयश्रीताई शेळके या आमदार होतील अशी शक्यता वर्तवली जाते। कोणते आहेत 5 मुद्दे ज्यामुळे जयश्रीताई शेळके यांचा विजय निश्चित मानला जातोय, चला तर बघूया। 50 खोके एकदम ओके हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे। ठाकरेंना सोडून शिंदे गटानं गद्दारी केली आणि तो गद्दारीचा शिक्का शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचा पिच्छा सोडताना दिसत नाहीये। अनेक ठिकाणी आपण बघतो, मग ते हिंगोलीचे संतोष बांगर असतील, माहीममध्ये सदा सरवणकर असतील, अक्षरशः अनेकांनी ऑन कॅमेरा गद्दारांना मतदान करणार नाही, तुम्ही इथून चालते व्हा असं सांगितलं आणि ते व्हिडिओ व्हायरल देखील झाले। आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे काही एक वातावरण बनलेलं आहे त्याचा फटका बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शिंदे यांच्या उमेदवाराला बसू शकतो आणि त्यामुळे जयश्रीताई शेळके यांच्यासाठी हा मुद्दा विजयश्री खेचून आणण्यात फायदेशीर ठरणार आहे। दुसरा मुद्दा, विरोधकांचे जयश्रीताईंना पराभूत करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न हीच गोष्ट विजय निश्चित करते, कारण शिंदे गटाकडून आपली पूर्ण ताकद पणाला लावली जाते। 5 वर्ष मतदारसंघामध्ये ते आमदार असताना देखील आपण विजयी होऊ याची शाश्वती शिंदे गटाला नाही, त्यामुळे पूर्ण ताकद आणि सगळी यंत्रणा त्यांना वापरावी लागत आहे। यावरूनच चित्र स्पष्ट होतं की फाईट टफ होणार आहे। तिसरा मुद्दा म्हणजे संघटन आणि केलेली जनसेवा। जयश्रीताई शेळके यांनी आमदार नसताना सुद्धा मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांची कामं केलेली आहे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्रीताई शेळके यांनी गेल्या काही वर्षात एक मजबूत संघटनाचं जाळं उभं करण्यात यश मिळवलंय आणि त्यामुळे ठाकरेंची मशाल पुन्हा एकदा बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर धगधगेल असं चित्र बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं बघायला मिळतंय। पुढचा मुद्दा म्हणजे धर्मनिरपेक्ष चेहरा। जयश्रीताई शेळके यांचा धर्मनिरपेक्ष चेहरा ही जयश्रीताईंची एक मजबूत बाजू आहे। जयश्रीताई शेळके या सर्व धर्म आणि जातींना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। जयश्रीताई शेळके यांच्या डोळ्यावर कधीच जातीभेदाचा धर्मभेदाचा चष्मा राहिलेला नाही आणि त्यामुळेच त्या सर्वांना जवळच्या वाटतात। पुढचा मुद्दा म्हणजे गेली अनेक वर्ष त्यांनी केलेली जनसेवा। विधानसभा मतदारसंघामध्ये आजी माजी आमदार जे काम करू शकले नाही ती कामं जयश्रीताई शेळके यांनी मतदारसंघामध्ये जनतेच्या ताकदीच्या जोरावर, त्याच्या विश्वासाच्या जोरावर आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर करून दाखवली। आणि या मतदारसंघामध्ये त्यांचं एक मोठं स्ट्रॉंग नेटवर्क असल्यामुळे त्यांनी गेले कित्येक वर्ष मतदारसंघामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून कामं केलेली असल्यामुळे ठाकरेंनी देखील त्यांच्यावर विश्वास टाकला। कुठेतरी त्यांना तिकीट मिळणं म्हणजे ही त्यांच्या कर्तृत्वाची पहिली पावतीच म्हणावी लागेल आणि आता जनता त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना विधानसभेवर पाठवेल असं जनमत बुलढाणा विधानसभेमध्ये बघायला मिळतंय। शिवाय शेतीमालाला भाव नाहीये, सोयाबीनला भाव नाहीये आणि याचा फटका देखील युतीच्या उमेदवारांना बसताना दिसेल। बुलढाण्यामध्ये देखील तो फटका बसेल, शिंदे गटाला याचा जोरदार फटका बसेल आणि त्यामुळे कुठेतरी जयश्रीताई यांची एक स्ट्रॉंग बाजू ही मानली जाते। त्यामुळे शेवटी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एक तगडी फाईट पाहायला मिळणार आहे आणि अंतिम निकाल काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, कोण असणार आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा आमदार? जयश्रीताई शेळके की संजय गायकवाड? मशाल की धनुष्यबाण? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।